भेजा भेजा उद्देश शोधी पेटमध्ये उद्देश नाही झाला आमदार होते 5 वर्ष खासदार होते पण छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी एक काम केलं हे त्यांनी दाखवावं आणि म्हणूनच त्यांचा तिसऱ्यांदा म्हणजे खासदारकीमध्ये पण पराभव झाला आणि आमदारकीला माझ्यासमोर पण पराभव झाला कारण की जनता पण आज हुशार झाली आहे जो काम करत नाही अशा लोकप्रतिनिधीला निवडून देत नाही आणि इम्तियाज जलील त्यातलाच एक उदाहरण आहे की त्याला दोन्ही वेळेस लोकसभेत आणि विधानसभेत पराभव पत्करला. जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व जे होतं ते उभाटाने सोडून दिलं हिंदुत्व त्यांनी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. रशीद मामूसारख्या ज्याने शहरामध्ये दंगली घडवल्या त्यांच्या तिकीट दिलं आणि त्याच्यावर मला माहित नाही नाव छत्रपती संभाजी नागरिकांची इच्छा होती आणि ती पूर्ण केली. शहराच्या विकासामध्ये मागच्या 10 वर्षात ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी लक्ष घालून रस्ते असेल कचरा असेल आज एक विश्वास छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांमध्ये. नंदकिशोर थोडंसं बूम खाली घ्या ना. काळामध्ये एक औद्योगिक शहर आहे पर्यटक शहर आहे नंदकिशोर या हिशोबाने बूम थोडंसं खाली घ्या. विकासाच्या उद्देशाने जनतेने नागरिकांनी ओमकडे ओमला सांगा खाली घ्यायला. विश्वास दाखवला त्यामुळे आम्ही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भरघोस यश 50+ आमच्या शुभम 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 हात येतोय तुमचा. आता ज्या लोकांना हार स्वीकारला नाही ते अशा कृती करतायत त्यांचंच नुकसान आहे जनतेमध्ये त्यांचंच नाव करावं. उभाटाला रशीद मामूला तिकीट देऊन ज्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडवली ज्याच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल आहेत अशा माणसाला उभाटाने तिकीट दिलं आणि त्याच्यामुळे आज आपण बघतात की उभाटाची परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये काय झाली. एकेकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये उभाटाचं राज्य होतं उभाटाचं वर्चस्व होतं पण आज त्यांची कालच्या निवडणुकीमध्ये परिस्थिती अतिशय वाईट झाली.